परभणी जिल्ह्यातील उमरी गावात दलित महिला छाया मस्के हिच्यावर जातीवाद्यांनी क्रूरपणे हल्ला केला आणि हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि आज समजतंय की परभणी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। दलित महिलेच्या क्रूर हत्याकांडाची ही घटना अतिशय गंभीर आहे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि विविध कलम दाखल असताना सुद्धा एवढ्या दिवसात एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाही। या आरोपींना कोण पाठीशी घालतंय? पोलिसांवर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे? दलित महिला मारल्या जात आहेत, त्यांचा जीव घेतला जातोय, त्यांच्यावरती हल्ला केला जातोय आणि त्यांना एक चांगल्या हॉस्पिटलची व्यवस्था झाली नाही, इलाजाची व्यवस्था झाली नाही आणि आरोपीला अटक करण्याची तसदी सुद्धा परभणी पोलिसांनी घेतली नाही। त्याच्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतो। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे आणि परभणीचे जिल्हा अध्यक्ष पवन गाडगे यांनी तात्काळ पीडित कुटुंबाची भेट घेऊन या घटनेला वाचा फोडलेली आणि एसपींना भेटून निवेदन सुद्धा दिलंय। 24 तासाच्या आत जर या आरोपीला अटक झाली नाही, तो आरोपी कुणीही असो, आमदाराच्या जवळचा असो की खासदाराच्या जवळचा असो, आमच्या दलित महिलेचा जीव या जातीवादी गुंडांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्याला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे, अन्यथा मी परभणीला त्या ठिकाणी येणार आहे। मी या 2 दिवसात या पीडित कुटुंबाची भेट घेऊन आंदोलनात्मक भूमिका जाहीर करणार आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांना, अनुसूचित जाती जमाती आयोग आणि परभणीचे एसपी यांना मी मागणी करतोय की तात्काळ या आरोपीच्या मुसक्या आवळा आणि त्या ठिकाणी कठोर अशी कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आमच्या दलित महिलेच्या हत्याकांडाला न्याय देण्याची भूमिका घ्या। आरोपीला पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न झाला तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय। दुर्दैवाने महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, दलित महिला सुरक्षित नाहीत। एका पाठोपाठ एक दलित महिलांवरती हल्ले होत आहेत। आधी चिखलीमध्ये झाला, पुन्हा माळशिरसला झाला आणि आता उमरीमध्ये झालाय। त्याच्यामुळे तात्काळ या घटनेत पोलिसांनी न्याय द्यावा अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे।